गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। तुम्ही दर्शनाला यावं म्हणलं. अरे या ना या. बरं झालं तुम्ही आला, नाही तर आता आम्ही विसर्जन करणार होतो गणपतीचं. होय काय? करूया की मग आपण. कुणीकडे करताय तुम्ही? घरातच. घरात कसं करणार? आम्ही तर दरवर्षी वाजत गाजत रंकाळ्यावर करतोय. एकदम दंगाच असतोय तिकडे. काय घ्या. आम्ही इको फ्रेंडली विसर्जन करतो. म्हणजे पर्यावरणाला त्रास नको, प्रदूषण व्हायला नको म्हणून आम्ही घरच्या घरीच मूर्ती विसर्जित करतो. हे ओमक्या ते इको हे घ्या. हे आई साहेबांनी पाठवलंय आमच्या. हे काय काय ते मला बी माहित नाही. त्या म्हणल्या फक्त देऊन या. मी बघते. इरा सोन्याचे मोदक. हा आई साहेबांनी पाठवलंय आमच्या. थँक्यू, पण आम्ही हे नाही घेऊ शकत. हो ना. का हो? अहो, एवढी महागडी वस्तू कशी घेणार ना आम्ही. त्याला काय होतंय, असू दे. अधिपती प्लीज नको. खरं सांगू का, तुम्ही आलात तेच खूप आहे आमच्यासाठी. हा, हे तुम्ही घेऊन जा ना प्लीज. हे घे. आम्ही काय असले हे खायचे मोदक द्यायला पाहिजे होते काय? हा, ते आम्ही आवडीने खाल्ले असते. पण खरंच सॉरी. मॅडमना पण सॉरी सांगा. हो नाही ना, हातबीत जोड नका हो. आलं तुमचं म्हणणं आमच्या ध्यानात. जाऊ दे, येतो आम्ही परत. ठेव बाबा. हे घ्या प्रसाद. अहो, एका मोदकानं आमचं काय व्हायचं? मग हे सगळे घ्या, एवढे तर पुरतील ना. नाही नाही. चंचे, हे घे. चल तळ मोदक तळ. ए मम्मी, मी नाही दमणार. तूच कर मोदक. बर बाई, मॅच करते. अगं पर तू ताईला नादीपतीला नेऊन तर दे जा. दे की आता तूच नेऊन. अगं चंचे, तू सून होणार आहेस का नाही या घरची. अगं मग त्यासनी वाटू तर दे. या घराकडे तुझं लक्ष आहे म्हणून. हा चल कर. एक दोन तर इथं. अगं तळकी. मम्मी चंच ये बाबू ये. हा तळ तळ. जरा घे. चल 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 कर पटपट. हात चालव. चल. छान बनलीत की नाही. बघ, फुलांची रांगोळी काढतीस ना. मग दुर्वा, जास्वंदी, बेलपत्री समद घेऊन ये. जा जा जा. आवरा पटापटा. धनाजी, ए धन. हा ये. सांच्याला आरतीला पाहुणे येणार आहेत. समधी तयारी लवकर झाली पाहिजे. पटापटा आवरा. भूमी यायच्यात समधी तयारी झाली पाहिजे. जा जा जा. आवरा आवरा पटापटा. अरे देवा, पंचायती इथेच राहिली. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पायी हळूहळू चाला, मुखाने गजानन बोला. हा जी. ना नाही, इथं विसर्जन करत होतो. झालं झालं इथलं.
आलोय आलोच. हा तिकडच्या आरतीची तयारी झाल्या बरं काय. आपण जाऊया सगळेजण तिकडं. आम्ही रिक्षाने येतो. अहो कशाला आता गाडी आणली की मी एकाच ठिकाणी जायचंय. संगत जाऊया. नाही पण अक्षू जाऊयात आपण त्यांच्यासोबत. एक 5 मिनिटं द्या, तुमच्या सोबतच येतो आम्ही. चला चला ग मुलीनं. मी गाडी काढतो तोवर. आलं. या या. या 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 नमस्कार नमस्कार या. नमस्कार. आरतीच्या वेळेला चालात सगळे मिळून आरती करूया या. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चंचे हा? आरती दे सगळ्यांना. या आता सगळ्यांनी दर्शन घ्या. हं? चला या बसा बसा. हो हो बसूया. नानाजी चहा पाण्याचं बघ. सरकार, आपण जी मिठाईची ऑर्डर दिली होती ना ती मी बघून येतो. बघ. जरा जरा तोंड मिठा. काय झालेलं नाही अपशोकून वगैरे. पदर बिदर काय जळला नाही. जळला असता काय झालं नाही. अधिपतींचं लक्ष गेलं म्हणून बरं झालं ना अक्षू, नाही तर काय झालं असतं. अक्षदा बरी आहेस ना? हो हो एवढं काही नाही मॅडम. नक्की ना हो? भाजलं नाही ना? नाही. तुम्ही पाय पडून घ्या. ठीक आहे ठीक आहे. बसा बसा तुम्ही बसा. मॅडम आम्ही प्रसाद आणलाय. अरे वा ठीक आहे. दोन्ही बी नैवेद्य दाखवू. दुर्गे हा ताई. नैवेद्य दाखवू. चल घे. ताई, अगं ह्यांचे मोदक कसल्या तेलात तळले असतील आपल्याला काय माहिती. कशाला खायचे हे मोदक आपण. तुला सांगितलंय तेवढं कर.
अगं पण आपले मोदक आहेत की ते देऊ की. आधी हे मोदक दे. चल आणि इकडे. अगं बाई, अगं ताई हे उकडीचे मोदक आहेत त्यांचे. आपले मोदक नाही साजूक तुपात तळलेले आहेत. आम्हाला उकडीचेच आवडतात पण. आम्हाला पण आवडतात. धनाजी सगळ्यांना प्रसाद दे. हा उकडीचे मोदक खाऊया. छान झाली हा. खूप छान झाली. आणि मूर्ती सुद्धा गोड आहे अगदी. अहो दरवर्षी आमचा गणपती दणक्यात असतोय, पण काय या वर्षी लग्नाची गडबड आहे ना व, त्यामुळे जरा साध्या पद्धतीनं. नाही नाही, तरी पण खूप छान आहे. थांबा थांबा, असे नका खाऊ. का काय? त्यावर छान तुपाची धार टाका आणि मग. असं होय. धनाजी तू पण. खोळा झालाय मोदक. कुणी केलेत मोदक? आमच्या अक्षराने केलेत. मास्तरीन बाई सुगर नाही हा तुम्ही. मला अजून 4-5 पाहिजेत मोदक. हो हो, घ्या ना, आहेत ना अजून. अक्षू दे, काढून दे. ताई अगं चंचीनं बी केल्या ती मोदक, ते बी देऊ काय? नग आधी हे तर संपू देत. आधिपती घे, तुला माझ्या हातचा गरम गरम काढा पाहिजे होता ना. पी. सावकाश सावकाश. हा तू कशाला आलीस? मी आलो असते की तुझ्या खोलीत. असू दे की, पिऊन घे. हा आमकी ये चाललीस कुठे? बस जरा, दमली अशी. दग 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 कुठं पळत असते सारखी? हा आधिपती, मास्तर निकडचे आरतीला आले ना, लय बरं वाटलं बघ. सोन्याचं मोदक दिलंस का त्यांना? भाजल भाजल. अरे असं काय करतोस? गरम गरम पिऊन घ्यायचं, गरम गरम तर ठेवून घेतोय तो. हे बघे काय आहे? घेतले नाहीत त्याने. काय सांगतोस? बोल की काय वरडायला? काय मोदक आहेत, बॉम्ब नव. घेतले नाहीत त्यांनी. काय सांगतोस? सोन्याचं मोदक घेतलं नाहीत? सोनं घेतलं नाही? लय माने आहेत त्या. ह्या बया कौतुकच वाटतं बघ मला मास्तरनीच. आई साहेबांनी वाटणार नाही. आई काय बघ, हे मोदक आता ठेवतो मी आपल्याकडेच. काय आई साहेबांनी काही विचारलं नाही तर ठीकच आहे, पण जर विचारलं नाही घाबरून जाऊ नको. स्वतःच बीपी वाढून घ्यायचं नाही. त्यांना म्हणायचं की माहित नाही. असंच सांगेल. नका काळजी करूस. मी नाही करत.
देवी, माझे सूर अधिपतींशी कधीच जुळणार नाही, मला माहिती आहे, कारण आमच्यामध्ये काही कॉमन नाहीच आहे. पण हे लग्न मी फक्त आणि फक्त इरासाठी करते. आता फक्त निखिलच्या आईबाबांनी कुठलीही आडकाठी न आणता इरा आणि निखिलच्या लग्नाला होकार द्यावा, बस एवढीच इच्छा आहे. माझं लग्न झाल्या झाल्या त्यांचं लग्न लागावं, म्हणजे होणाऱ्या बाळाला त्रास होणार नाही, माझ्या आईबाबांना मान खाली घालावी लागणार नाही, इराला सन्मानाने जगता येईल. माझ्या इच्छांची, स्वप्नांची, अपेक्षांची मी आहुती देते. निदान इराला तरी तिचं सुख मिळू दे, इराचं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे, एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे. ह्या आधी एकदा माझं लग्न मोडलंय मंडपात आणि त्याची शिक्षा मी आणि माझ्या फॅमिली भोगली. आपलं लग्न ठरलंय आणि मला ते व्हायला प्लीज माझी कमिटमेंट आहे आणि आता ती आणि होणार नाही. आण इकडं ठेव. काय? हा राहू दे तिकडे. जरा तुम्ही एकदा बघून घ्या. हा बसतो अकाउंटंट बरोबर एकदा बघतो मग. हो, फॅक्टरीचं काम नाही, तुमच्या लग्नाच्या पत्रिकेचं सॅम्पल आहे. तसं आम्ही बघितलंय सगळं, पण एकदा तुम्ही बघून घ्या, छापून आणायच्यात ना. तुम्ही बघा की, तुम्ही ठरवा की, काय विषय नाही. नाही तुम्ही बघा, मला काही विचारू नका त्याच्यातलं काय असो. छान झाला साखरपुड्याचा कार्यक्रम, उत्तम. अक्षरा, झाली का लग्नाची तयारी सुरू? हो सुरू आहे. कसं काय येणं केलंस? थँक्यू. इरा आणि निखिलच्या लग्नाबद्दल बोलायचं होतं जरा. यांचं काय? आपण यांच्या लग्नाची बोलणी सुरू करूया का? हो निखिल, एवढी घाई काय लग्नाची? आत्ता तर साखरपुडा झालाय, जरा दम घेशील का नाही? काय हो, आणि आम्ही सांगितलंय ना भेटू लवकरच. नाही, पण आपण प्रोसेस सुरू करूया ना प्लीज. माझं लग्न ठरलंय. मग आधी होऊन तर दे तुझं लग्न. तुझं झालं की लगेच यांचं लग्न लावून देऊ. काकू, माझा साखरपुडा झालाय आणि 1 ऑक्टोबरला लग्न सुद्धा होणार आहे. लग्न होईपर्यंत थांबण्याची गरज नाही ना. मला काय वाटतं, आपण ह्यांच्या लग्नाची तारीखच ठरवून टाकूया. हो अक्षरा, जरा दमाने. पण आता लगेच कशी तारीख ठरवणार ना? म्हणजे आधी तुझं लग्न झालं पाहिजे ना. हा, पण ते होणार आहे ना 1 तारखेला. होईल तेव्हा खरं ना. म्हणजे तू अचानक फिरलीस तर? फिरले तर म्हणजे मला कळलं नाही. अगं म्हणजे तुझा निर्णय तू बदललास तर? हे बघा काका, माझं आता जे ठरलंय ते मी बदलणार नाहीये. बदल होणार नाही असं कसं म्हणू शकतेस तू? काही होऊ शकतं. हो, आता कमल बरोबरचं तुझं पहिलं लग्न तू मोडलंस. अगदी मंडपापर्यंत गोष्टी केल्या होत्या, पण भर मंडपात मोडलं ना लग्न. मग पण मी नाही मोडलं काका ते लग्न. कुणी का असे ना, मोडलं ना लग्न. पण आता मी करतेय ना लग्न. मग आम्ही पण तयार आहोत ना यांचं लग्न लावून द्यायला. काय हो, आता 1 ऑक्टोबरला तुझं लग्न होईल, त्यानंतर लवकरच यांचंही ठरवू. आणि आता निखिलला चांगल्या पगाराची दुसरी नोकरी पण मिळाली आहे. बाबा, दुसरी नोकरी? हा, म्हणजे अजून अपॉइंटमेंट लेटर हातात नाही आलं. कधी मिळणार आहे? 1 ऑक्टोबरला. 1 ऑक्टोबरला? कुठे आहे नोकरी आणि नाव काय कंपनीचं? सॉरी ताई, पण मला आत्ताच काही रिव्हील नाही करता येणार. अगं पण ऑफर लेटर मिळाले की मी तुला सांगेन ना सगळं. पण म्हणजे हे बघ अक्षरा, त्यांचं लग्न होणार, पण त्याआधी तुझं लग्न झालं पाहिजे. तुझ्या गळ्यात मंगळसूत्र पडलं पाहिजे, तुझी पाठवणी झाली पाहिजे. त्यानंतरच आम्ही यांच्या लग्नाची तारीख ठरवणार. हा आमचा हट्ट कायम आहे. आमचा निर्णय झालेला आहे. आता यावर जास्त चर्चा नको.
आता तू तुझ्या लग्नाची तयारी सुरू कर. आम्ही तुझ्या डोक्यावर अक्षदा टाकल्या की हवं तर त्याच दिवशी आपण लग्नाची तारीख ठरवूयात. हा शब्द आहे आमचा. निखिल तू बोल ना काहीतरी. तुझ्या तो लग्नाबद्दल काय बोलणार आहे? त्याच्या लग्नाचं सगळं आम्ही ठरवणार आहे. हो, आणि जे काय ठरवलंय ते आधीच आम्ही तुला सांगितलंय. अक्षर सोड ना, टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या लग्नाची तयारी तू सुरू कर. आणि ते बोलायच्या नादात तुला काय दिलंच नाही बघ. थांब, चहा टाकते.